ही वांग्याची भाजी एवढी झटपट आणि एवढी इजी आणि एवढी टेस्टी आहे ना, तुम्ही बघितलं की करायला घेणारच, मला गॅरंटीच आहे. तर त्यासाठी मी घेतले आहेत थोडेसे शेंगदाणे. त्याला चांगलं शालो फ्राय करून घ्यायचं. चांगले ते गरम झाले, चांगला त्याला कलर आला की मग त्याचं वाटण करायचं. शेंगदाणे, हिरवी मिरची, 4-5 लसणाच्या पाकळ्या, अद्रक, थोडे जिरे, कोथिंबीर, हळद आणि मीठ टाकून याला वाटण करून घेऊ. पाणी अजिबात घालायचं नाही. मग इकडं पाणी घेतले थोडं पातेल्यामध्ये, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं आणि वांग्याचे काप करून घ्यायचे. वांगे चांगले व्यवस्थित आहेत का बघून घ्यायचं, पूर्ण काप करून, आणि ते काळे पडणार नाहीत म्हणून त्याला लगेच पाण्यात टाकून घ्यायचं. सगळे वांगे चिरून झाले की जो आपण वाटण केलं होतं त्या वाटणाला पूर्ण वांग्यामध्ये भरून घ्यायचं. दाबू दाबू पूर्ण मसाला घालायचा, कुठेही जागा राहणार नाही याची दक्षता घ्यायची आणि मस्तपैकी दाबू दाबू सगळे वांगे भरून घ्यायचे. बघा मी दाखवते त्या प्रकारे. मग वांगे सगळे भरून झाले की कढईमध्ये थोडी मोहरी टाकायची. मोहरी तडतड लागली की ती सगळीच वांगी सोडून घ्यायची, जेवढे आपण भरले होते तेवढे, आणि त्याला 1-2 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं. त्याचा कलर आणि टेक्स्चर दोन्ही बदलतं. मग ते बदलून झाले की थोडासा मसाला उरला होता तो बी थोडासा फ्राय करून घ्यायचा. त्यालाही थोडासा कलर झाला की त्यामध्ये आपण थोडंसं गरम मसाला आणि थोडं लाल तिखट आणि थोडं धनिया पूड हे मसाले टाकून घेऊ आपण. मग त्यालाही थोडंसं शालो फ्राय करून घेऊया. मस्तपैकी त्यालाही हलवून झालं, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं, कारण आज मीठ टाकून झालं की, कारण आपण पाण्यामध्ये थोडं मीठ टाकलं होतं त्यामुळे जास्त मीठ लागणार नाही. सगळं हलवून घ्यायचं आणि मध्ये गरम पाणी सोडायचं आणि 5 ते 7 मिनिट मस्तपैकी त्याला शिजू द्यायचं झाकून. वा, काय छान कलर येतो, काय मस्त लागती, एकदम चविष्ट आणि भन्नाट अशी वांग्याची भाजी लागती. तुम्ही एकदा करूनच बघा. जर नाही आवडली तर मग मला सांगा. एवढी छान आणि टेस्टी भाजी जर तुम्हाला माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मी तुम्हाला नवीन नवीन रेसिपी परत भेटील. तोपर्यंत बाय, टेक केअर.